300 वर्षांहून अधिक काळ सिद्धींनी या बेटावर राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु अभेद्य तटबंदी आणि भौगोलिक परिस्थितीमुळे हा किल्ला अजिंक्य राहिला. अंत्यधीश 3 एप्रिल 1948 रोजी जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले आणि सिद्धींची सत्ता संपली. आजही हा किल्ला भारताच्या किनारपट्टीवरील एक अत्यंत भक्कम लष्करी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने धानोरा मालही येथील चिमुकल्यांनी मातीपासून किल्ला कोंढाणा तयार केला आणि त्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. या चिमुकल्यांपासून मोठ्या व्यक्तींना पण अभिमान वाटावा अशी त्यांची महाराजांना मानवंदना दिली. त्या किल्ल्यांसाठी श्रेयस गुणवंत मारबते, आयुष प्रफुल्ल मोहोळ, तुषार देवेंद्र सार्वे, मोहित राजू वाघाडे, सार्थक देवेंद्र सार्वे, शौर्य अमोल मारबदे, ओम नारायण नन्नोरे, कृष्णा ऋषीनाथ मारबदे, रुद्र तुकाराम उभोकर, विराज रवींद्र मानकर, देवांशी राजू वाघाडे, प्रीती ओंकार मेश्राम, अर्चना ओंकार मेश्राम, प्रथमेश हरी नंदोरे, सारांश अमोल मारबदे, दक्ष अजय वाघाडे या सर्व चिमुकल्यांनी खूप मेहनत घेतली. आपल्यापुढे आपण कुठल्या प्रकारे आपल्या छत्रपतींचे किल्ला स्वच्छ आणि जिवंत ठेवू शकतो हे सर्वांना दाखवले आहे.